ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी रेसिपी आणि आज मी बनवणार आहे अगदी संध्याकाळच्या जेवणासाठी हलकी फुलकी रेसिपी. नमस्कार फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत एक खूपच खास उन्हाळ्यातील सुपर टेस्टी आंबा पुरणपोळी. साधी पुरणपोळी तुम्ही खूप वेळा खाल्ली असेल, पण आज आपण त्यात आणि हो, मी नेहमी बोलते जेवण बनवणं ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन येते अगदी घरगुती सामग्रीमध्ये रेसिपी. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघणार आहोत. रसाळ आंब्याचा गोडसर ट्विस्ट. ही रेसिपी खूप मऊ, सुगंधी आणि पूर्णपणे समर स्पेशल डेझर्ट आहे. चला तर लगेच सुरू करूया. आंबा पुरणपोळीसाठी लागणारे साहित्य: पिकलेला आंबा, रवा, गूळ, तूप, इलायची, जायफळ, गव्हाचे पीठ. स्टेप: सगळ्यात प्रथम आपण पीठ तयार करून घेऊया. गव्हाच्या पिठात थोडं तूप घालून चिमूटभर मीठ घाला. ऑप्शनल आहे, चव वाढते. थोडं थोडं पाणी घालून सॉफ्ट डो बनवून बाजूला ठेवून द्या आणि तोपर्यंत तुम्ही एक मीडियम साईजचा आंबा घ्या. त्याला छान असं कट करा आणि त्याचे तुकडे करून घ्या. छान असा पल्प काढून घ्यायचा मँगोचा आणि बाजूला ठेवायचा. हा पिकलेला आंबा सोलून घ्या, त्याचा गर पल्प काढा आणि मिक्सरमध्ये स्मूथ पेस्ट तयार करून घेऊयाची. टिप आहे काही, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर आंबा खूप गोड असेल तर गूळ खूप कमी घाला आणि आंबट असेल तर गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवा तुमच्या चवीनुसार. खूप छान ही रेसिपी लागते, नक्की ट्राय करा. असा पल्प करून घ्यायचा मँगोचा. मिनवाईल आपण तूप गरम करायला ठेवूया. तूप गरम झाले की त्याच्यामध्ये आपण रवा ॲड करूया. तोही छान मीडियम फ्लेमवरती छान असा भाजायचा, हलकासा गोल्डन होईपर्यंत, कच्चेपणा निघून जाईपर्यंत छान असा भाजायचा आणि मीडियम फ्लेमवरच भाजायचा. जास्त फ्लेमवरती रवा जळण्याचे चान्सेस जास्त असतात. गोल्डन रंग येईपर्यंतच आपल्याला रोस्ट करायचा आहे. यातच आपण हा आंब्याचा पल्प घालणार आहोत. पल्प ॲड करून छान असं मिक्स करायचं. खूप साधी, सोपी आणि खूप छान रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. आणि त्याच्यामध्ये गूळ आपण चवीप्रमाणे ॲड करूया आणि तोही छान असा मिक्स करून घ्यायचा. महत्त्वाची टीप म्हणजे रवा जळू देऊ नका, लो फ्लेमवरच रोस्ट करा. आता खरी मॅजिक सुरू होतं. रोस्टेड सुजीमध्ये मँगो पल्प घाला, त्यात गूळ घाला, वेलची आणि जायफळ पूड टाका. सगळं नीट मिक्स करा आणि मध्यम आचेवरच हलवत राहा. काही टिप्स सांगणार आहे. मिक्सचर खूप पातळ असेल तर थोडा अजून रवा घाला. खूप घट्ट झाला असेल तर थोडा मँगो पल्प ॲड करा. मिक्सचर घट्ट होईपर्यंत शिजवा. पुरणासारखं कन्सिस्टन्सी असली पाहिजे. पुरणपोळीचं पुरण असतं त्याप्रमाणे आपलं हे मिक्सचर झालं पाहिजे. छान असा आता आपलं मिक्सर तयार आहे. आपण ते एका भांड्यामध्ये काढून थंड व्हायला ठेवून देऊया. छान असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. सांगितल्याप्रमाणे हे आपण एक प्लेटमध्ये काढून ते थंड होईपर्यंत बाकीची तयारी करूया. आणखीन त्याचे जायफळ ॲड करूया. तुम्ही पुरण शिजन टाकताना घालू शकता, तुम्ही ते तयार झाल्यावर टाकू शकता. छान ते मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने. काय टिप्स सांगणार आहे. आंब्याची निवड मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे. नेहमी रसाळ आणि गोड हापूस आंबा, केसर आंबा वापरा. आंबा कच्चा किंवा फार आंबट असेल तर चव बिघडते. टीप: पल्प गाळून स्मूथ ठेवा, त्यामुळे फिलिंग क्रीमी होते. आणि डो सॉफ्ट ठेवणे म्हणजे पीठ खूप सॉफ्ट आणि इलॅस्टिक असावं. त्यात थोडं तूप घातलं तर पोळी सॉफ्ट होते. डो 15 ते 20 मिनटं रेस्ट केल्यावरच रोल करा. छान असे 2 गोळे घेऊन छान असा डोचा छोटा एक गोळा घ्या आणि त्याच्यात थोडा मोठा पुरणाचा गोळा घेऊया. त्याची छान असं वाटी बनवूया गोलाकार आणि त्यात हे पुरणाचा स्टफ घालून छान असा गोलाकार हळवार बंद करा आणि त्याला हलक्या हाताने लाटून घ्या. जास्त प्रेशर दिला तर फिलिंग बाहेर येईल. हलक्या हातानेच रोल करा आणि लाटा. तवा गरम करायला ठेवूया साईडला. छान अशी आपली पोळी लाटून झाली आहे. खूप झटपट होणारी ही आंबा पुरणपोळी आहे, नक्की ट्राय करा. समर स्पेशल डेझर्ट म्हणून तुम्ही तुमच्या डिशमध्ये ॲड करू शकता.
अप्रतिम हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे। छान असा तवा तापल्यानंतर दोन्ही साईडने छान असं शेकून घ्यायची आणि रोलिंग हलक्या हातानेच रोल करा, जास्त दाब दिला तर फिलिंग बाहेर येते। थोडंसं ड्राय पीठ वापरा, जास्त नाही पण कमी। दोन्ही साईडने छान अशी शेकून घ्यायची। तवा मीडियम हीटवरच ठेवा, खूप गरम तवा असला की पोळी जळते, खूप थंड तवा असला तर पोळी कडक होते। आणि रोस्टिंग टेक्निक तुम्हाला सांगते, एक बाजू शिजली की लगेच फ्लिप करा, दोन्ही बाजूंना हलकं तूप लावा, हलकंसं गोल्डन ब्राऊन कलर आला की परफेक्ट पोळी आपली तयार झाली। आणि पफिंग ट्रिक सांगते फुगवण्यासाठी, हलकंसं दाबून पोळी फिरवा, स्टीम बिल्ड झाल्यावर पोळी छान फुगते। नक्की ट्राय करून बघा। स्टफिंग जास्त पातळ ठेवू नका, जास्त फ्लेमवर रोस्ट करू नका, पोळी पटकन फ्लिप करू नका। छान अशी आपली ही पोळी तयार झाली आहे। हलक्या हाताने आणखीन आपण ही पुरणपोळी एकदम छान अशी लाटून घ्यायची आणि भाजून घ्यायची। आणि ही पुरणपोळी करताना याचं पुरण थंडच असावं, गरम मिक्सचर स्टिकी टफ फाटण्याचे चान्सेस जास्त असतात पोळी, त्याच्यामुळे दोन्ही डो आणि स्टफिंग हे कम्प्लिटली कूलच असावेत, नाहीतर आपली पोळी फाटते। आणि स्टफिंगमध्ये गुठळ्या नसाव्या, स्मूथ पेस्ट असेल तर पुरणपोळी युनिफॉर्मली लाटली जाते। तवा आधीच गरम करा, मग हीट मीडियम लो करा, डायरेक्ट हाय फ्लेमवरती ठेवू नका। पहिली बाजू थोडी जास्त शिजू द्या, मगच फ्लिप करा, नाहीतर फाटण्याचा चान्स जास्त असतो पोळीचा। स्टीम पफ ट्रिक मी तुम्हाला सांगितली होती, रोस्ट करताना हलक्या हाताने स्पूननी प्रेस करा, स्टीम बिल्ड होऊन पोळी छान फुगते। लाटताना खूप पीठ वापरू नका, नाही तर जास्त ड्राय फ्लोअर हार्ड पोळी होते। आणि पोळी नेहमी गरमागरमच सर्व करा, थंड झाली तर सॉफ्टनेस कमी होतो। शेवटी थोडंसं घी, पिंच ऑफ इलायची पावडरवरून स्प्रिंकल करा, अरोमा इन्स्टंटली डबल होतो। आणि स्लो फ्लेम, सॉफ्ट डो, कूल स्टफिंग हीच परफेक्ट पुरणपोळी। तर फ्रेंड्स, आपली ही गरमागरम सुगंधी आणि रसाळ आंबा पुरणपोळी तयार झाली आहे। वरून थोडंसं तूप घातलं की तिचा स्वाद अजूनच वाढतो आणि प्रत्येक घासात तुम्हाला आंब्याचा गोडसर मजा आणि रव्याचा मौसर टेक्स्चर जाणवते। जर तुम्ही ही रेसिपी घरी करून पाहिली तर नक्की मला सांगा कशी झाली। आणि हो, जर तुम्हाला अशाच पारंपरिक पण क्रिएटिव्ह रेसिपीज आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा। पुढच्या एक नवीन आणि टेस्टी रेसिपीसोबत लवकरच भेटूया। तोपर्यंत खा, मजा करा आणि पुन्हा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनवरती नक्की प्रेस करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ अपलोड केल्यास तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल। पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।